आता आज ब्राह्मणगाव इथे आगमन झालंय आणि आपण बघतोय की संपूर्ण खानदेश असेल किंवा मग मालेगाव असेल, नाशिक जिल्हा असेल, ज्या मानाच्या रथाची आतुरतेने वाट पाहत होता तो आतुरतेने आलेला क्षण ब्राह्मणगावामध्ये आज आलेला आहे. आणि आपल्या सोबत आबा चौधरी, आपण त्यांना विचारू. सर, आपण पायी पायी जातात, अनेक वर्षांची परंपरा आहे, काय सांगाल? जे प्रेम मिळतं तुम्हाला लोकांकडून, काय सांगाल तुम्ही याबद्दल? आम्ही जेव्हा शिरपूरहून श्रीरामनवमीला आई भगवतीच्या गडाकडे निघत असतो, तर हा मानाच्या रथाचा भाविकांच्या मनात एवढं आदरणीय स्थान, भावना, श्रद्धा निर्माण झालेली आहे. आई भगवती या मानाच्या रथामध्ये आवर्जून जेव्हा आम्ही गडाकडे निघतो तर सगळ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण करीत असते, मानमानता पूर्ण करीत असते. म्हणून या मानाच्या रथाचं गावोगावी भाविक आतुरतेने वाट बघतात. मानाचा रथ जेव्हा गडाकडे प्रयाण करत असतो, धुळे, मालेगाव, सटाणा, कळवण असे सगळे गावांच्या माध्यमाने आम्ही जात असतो. सगळे भाविक हजारोच्या संख्येने रथाची वाट बघून आनंद घेत असतात. हा चैत्रोत्सवाचा केंद्रबिंदू असतो आणि आम्हाला जे सगळ्या भाविकांकडनं प्रेम मिळतं, आम्ही काही मागच्या जन्मी पुण्य केलं असेल तर या जन्मी आम्हाला एवढं प्रेम भेटतं. आई भगवतीचा साक्षात्कार, चमत्कार, आई भगवतीचा आशीर्वाद म्हणून आम्हाला एवढं प्रेम मिळतं. आणि चैत्रोत्सवाच्या सगळ्या भाविकांना आमच्या जयमाता दी पदयात्रा समिती ट्रस्ट तर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय माता दी. सर, आपण मालेगाव मधून येतात आणि हिंदू मुस्लिम कुठेतरी बोललं जात असतं. मुस्लिम लोक देखील या रथाचं स्वागत करतात मोठ्या प्रमाणावर, ते सुद्धा तुमची व्यवस्था करतात. काय सांगाल हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दल तुम्ही? कारण हा रथ आहे सर्व धर्म, जाती, धर्मांच्या पलीकडे जाऊन आता त्याला मानाचा दर्जा प्राप्त झालाय. काय सांगाल याबद्दल तुम्ही? या मानाच्या रथाचं वैशिष्ट्य सगळ्या धर्मांना जाणून आहे. मालेगावात तर ठिकठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था, शरबतची व्यवस्था मुस्लिम बांधव आयोजित करीत असतात. आणि या मानाच्या रथाचं स्वागत करून, फुलांचा वर्षाव करून रथावर जेव्हा ते स्वागत करतात, तो एक संदेश मालेगावातून आपल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये जात असतो. आपल्या भारत देशाच्या ही भारताची सुंदरता आहे की सर्व धर्मीय लोक आई भगवतीच्या या मानाच्या रथाला सलाम करतात, त्याचं स्वागत करतात. आणि एक आगळी वेगळी या मानाच्या रथाची भावना लोकांच्या मनात आहे. आणि फक्त मालेगावातच नाही तर कालचं दृश्य होतं. आम्ही काल मालेगावात होतो, तर मालेगावात 4 ठिकाणी मुस्लिम बांधवांनी उत्साहाने आणि अति मनोभावे रथाचं स्वागत केलं. झोडग्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मस्जिदी जवळ स्वागत केलं. शिरपूरमध्ये आमच्याही जामा मस्जिद जवळ त्यांच्या ट्रस्टींनी, मुस्लिम बांधवांनी पाण्याचं आयोजन करून रथाचं स्वागत केलं. एक चांगले अनुभव येत आहेत. एक संदेश जातोय आपल्या भारत देशात की सर्व धर्मीय, सगळ्यांचा धर्माचा एक आदर ठेवून जो आपण आपला भारत देशामध्ये सगळे धर्म नांदत असतात, सुख समृद्धीने वागत असतात. आणि त्या पद्धतीने हे मानाच्या रथाच्या माध्यमाने हा एक जो काही गैरसमजुतीचा प्रकार वगैरे करून आपल्यामध्ये मिसळण्याचा अनेक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहेत. नक्कीच, धन्यवाद. तर हिंदू मुस्लिम ऐक्याचा हा रथ आहे आणि आपण बघितलं असेल की सर्व जाती धर्मांना, सर्व गटाला एकत्र घेऊन जाणारा, हा एकतेचा संदेश देणारा शिरपूरचा मानाचा रथ आज ब्राह्मणगाव इथून जात आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माता